आज नाश्त्यासाठी इथे मी डाळिंब कट करून घेतले होते आणि तेच विशू आणि मी गॅलरीमध्ये बसून एन्जॉय करत होतो आणि विशूचं असं कॅमेऱ्यामध्ये पाहून हसणं चालू होतं. आणि आज मी केसांना मेहंदी लावली होती, तर त्याचंच हे चहा पावडर राहिलेली मी हे झाडांमध्ये टाकून घेत असते. त्याच्यानंतर झाडांना मी थोडं थोडं पाणीही घालून दिलं. आणि त्याच्यानंतर दुपारच्या पिल्लूच्या जेवणाच्या वेळेस मी बनवली होती चपाती. तर चपाती मी शिजवून घेतली, त्याच्यामध्ये थोडासा गूळ तूप घालून मी शिजवून घेत असते आणि असं मॅशरने त्याला मॅश करून, म्हणजे त्याला जेणेकरून त्याला असं म्हणजे खाता येईल व्यवस्थित. सध्या त्याला एवढे म्हणजे दात आलेले नाही आहेत, त्याच्यामुळे त्याला ते थोडंसं मॅश करून दिलं म्हणजे त्याला व्यवस्थित खाता येतं. आणि नंतर मी छान असा हेअर वॉश केला आणि चेहऱ्याला मी फक्त घरातच थांबायचं असलं तरीही थोडंसं सनस्क्रीन लावत असते. आणि त्याच्यानंतर मी थोडेसे ॲब्रो पेन्सिलही लावून घेते, कारण माझे ॲब्रोज खूप थिन आहेत, ते दिसायलाही व्यवस्थित दिसतं, म्हणून मी थोडेसे ॲब्रो पेन्सिल लावून घेतली. थोडीशी लिपस्टिकही लावून घेतली. तर लिपस्टिक लावल्याने आपण असं छान दिसतं, म्हणजे थोडंसं व्यवस्थित दिसतं. घरातही थांबायचं असेल तरी थोडासा मेकअप केला म्हणजे थोडं आपल्याला छान वाटतं. आणि नंतर मी टिकली लावून घेतली. तर असा काहीसा माझा थोडासा मेकअप होता इव्हिनिंगचा. आणि संध्याकाळच्या वेळेस मग तयार झालो आम्ही दोघेही आणि चहा घ्यायचा होता आम्हाला, विशूला आणि मला. तर माझं इकडे हे चालू होतं, तोपर्यंत विशूचंही इकडं चालू होतं, खिडकीमध्ये बघून असं काहीतरी त्याचं चालू होतं. आणि त्याच्यानंतर मी चहा बनवला विशूसाठी आणि माझ्यासाठी. दोघांनी छान असा मस्त चहा एन्जॉय केला.